प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या अभिमध्ये सुरू असलेली एक दिन कीर्तन सेवा आमचे वडील श्री श्रीराम कारभारी पुरकर यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त या ठिकाणी आदरणीय गुरुवर्य वारकरी महामंडळाचे नाशिक जिल्ह्याचे अध्यक्ष हरिभक्तपरायण पंडितजी महाराज कोले यांनी या ठिकाणी अगदी लांबचा प्रवास करून वेळेत या ठिकाणी सेवा सुपूर्द केली। अतिशय मार्मिक चिंतन, अगदी आपण ज्याला म्हणू की संप्रदायाची काही आचारसंहिता असते, आचारसंहितेला धरून खऱ्या अर्थानं महाराजांचं कीर्तन होत असतं। त्यांचे आणि आमचे कौटुंबिक ऋण अनुबंध असल्या कारणानं मागे महाराज जेव्हा भेटायला आले, 2 मिनिटं बसा फक्त, जास्त वेळ घेणार नाही तुमचा, तुम्ही आमच्यासाठीच आलेला आहात, परंतु तुमचे सुद्धा आभार मानणं आमचं कर्तव्य आहे। तर अगदी अण्णा असे म्हणायचे की मला 3च मुलं नाही आहे, मला 4 मुलं आहे, आणि त्यामध्ये महाराजांचा खऱ्या अर्थानं उल्लेख केल्याशिवाय होत नव्हतं अण्णांना। या ठिकाणी पाडगावकर म्हणतात, जीवा सवे जन्मी मृत्यू जोड जन्मजात, ज्याला मृत्यू सुटला यातून कोण प्राणी जात, मरण कल्पनेसी थांबे तर्क जाण त्यांचा, पराधीन आहे या जगती पुत्र मानवाचा। तर खऱ्या अर्थानं मृत्यू हा अटळ आहे, एक ना एक दिवस या जगातून खऱ्या अर्थानं प्रत्येकाला जायचं आहे। आज माझ्याकडून शब्द निघत नाही खरे, आज वर्ष झालेले अण्णाला जाऊन। खऱ्या अर्थानं आई गेल्यावर जशी किंमत कळते ना, तशी वडील गेल्यानंतर आपल्याला किंमत कळते। तुम्हाला आपल्याला सर्वांना कल्पना आहे की खूप जणांनी, कवी असतील, कविता आईवरच केल्या, नाटकं सुद्धा आपण बघतो की नाटकं सुद्धा आईवरच रचल्या गेली। कवी यशवंतांनी सुद्धा म्हटलंय, आई तिन्ही जगाचा, असं सुंदर वर्णन केलेलं आईचं। पण खरंच आपल्याला असा प्रश्न पडतो का हो की बाप खऱ्या अर्थानं कसा रंगवला गेला असेल, नाही का? सर्व कीर्तनकार असतील, कवी असतील, लेखक असतील, आईबद्दलच वर्णन करतात, परंतु आपल्याला लहानपणापासून वडिलांबद्दल खऱ्या अर्थानं काहीतरी वेगळं बिंबवलं गेलेलं आहे। आई आपल्याला जवळ घेते, आपण आईकडे प्रश्न मांडतो, आई सुद्धा आपल्याला म्हणते तू असं करू नको बाळा, वडील रागवतील, तू हे करू नको, तू अभ्यास कर, अभ्यास नाही केला तर तुला वडील रागवतील। तर आपल्याला माथी असं म्हणूया की वडिलांची खरी प्रतिमा, त्यांचा जन्मच मुळी वडिलांचा आपल्याला मारण्यासाठीच झाला आहे का, असं निश्चितपणाने आपल्याला वाटून जातं। टीव्ही बघू नको, हे करू नको, असं वाटायला लागतं आपल्याला त्यावेळेस खऱ्या अर्थानं। आणि असं करत असताना आपला बाप आपल्या कुटुंबाने म्हणा खऱ्या अर्थानं दूर लोटलेला आहे का, अशी शंका मनात यायला लागून जाते। आपण बघा, लहान मूल जेव्हा शाळेत भांडणं वगैरे होतात ना, त्यावेळेस शपथ सुद्धा आपण आईची घेतो, त्यावेळेस आपण बापाची खऱ्या अर्थानं शपथ घेतो का? संध्याताईला तिने सांगितलं, अण्णांनी सांगितलं, बाळा तिथे नानांकडे आहे, नाना भेटायला आले,
नानांना भेटायला गेल्यावर बाळाला 50 रुपये दे. आज लाखो रुपये माझ्याकडे असले तरी त्या 50 रुपयाची सर नाही येऊ शकत. आज जवळपास अण्णांना जाऊन वर्ष झालं आहे. अनेक स्मृती आयुष्यामध्ये जगत असताना अनेक कटू प्रसंग प्रत्येकाच्या जीवनामध्ये येत असतात. अशा प्रसंगांना खऱ्या अर्थानं कोणाची तरी खंबीर साथ लागत असते आणि अशी खंबीर साथ आमच्या अण्णांनी आमच्यावर ती छाया ठेवली. अगदी मी तर लहानपणापासून बाहेर असल्यामुळे कदाचित असं म्हणतात की माणूस दूर असला की त्याच्यावर जास्त प्रेम असतं. मी नवोदयला असताना अण्णा आपल्या अंजन सिंग परदेशी आमचे काका त्यांना मोटरसायकलवर घेऊन यायचे. काही नाही, फक्त म्हणायचे बाळा अभ्यास कर, शेतीचं काही खरं नाही. अगदी पुढचं भवितव्य कदाचित त्यांना माहीत असेल की येणाऱ्या काळामध्ये काय काय अडचणी असतील. असे अनेक कटू प्रसंग अगदी मागच्या 4-5 वर्षामध्ये आपण सर्वांची आणि नुकत्याच 2 वर्षामध्ये या कोरोनाने खऱ्या अर्थानं खूप मोठा आघात या परिसरातील 20-25 खेड्यांवर बहुतांशी कुटुंबावर या ठिकाणी झाला. आपण असं म्हणतो, कोणी म्हणेल की मी असतो, हा असता, याने असं केलं असतं तर मी यांना वाचवू शकलो असतो. परंतु मगाशी सांगितल्याप्रमाणे जीवासवे जन्मे मृत्यू जोड जन्म जात. ज्याचा जन्म होतो त्याचा मृत्यू हा अटळ आहे. एक ना एक दिवस निश्चितपणानं प्रत्येकाला या ठिकाणून जायचं आहे. अण्णांचं खरोखर वेळ नव्हती, अजून 5 ते 10 वर्ष अण्णा जगू शकले असते. परंतु हे जागतिक संकट कोरोनाचं आणि या कोरोनाच्या संकटामध्ये आमचं कुटुंब सापडलं आणि या कुटुंबावर खऱ्या अर्थानं मला सांगायला आनंद होतो की 1960-65च्या दशकामध्ये त्यावेळेस 10वी झालेले अण्णा आमच्या कुटुंबामध्ये एकमेव व्यक्ती होती. अगदी म्हणजे मी साधारण 40 वर्षाचा होईपर्यंत म्हणजे माणसाने काही गुपितं अशी असतात की ती उघड करायची नसतात. तर वयाच्या 40व्या वर्षी मी अण्णांना आंघोळ करताना बघितलं. मी अण्णांना सहज विचारलं, अण्णा इतकं मोठं कसलं ऑपरेशन झालेलं आहे तुमचं? वयाच्या 16व्या वर्षापासून साधारण 25 ते 35 वर्ष मला ह्या गोष्टीची कसलीही कल्पना, कदाचित त्यांच्या मनामध्ये काही वेगळं असेल की ह्या गोष्टी मुलांपर्यंत जाऊ नये. खूप मोठं ऑपरेशन साधारण 1.5 फुटाचं त्या काळामध्ये झालं होतं. तरीही त्यांना कोणत्या प्रकारचा BP शुगर असला कोणताही आजार नव्हता. असं निरोगी आयुष्य जगणारे कदाचित फार कमी लोक आहेत. त्यामध्ये अण्णांचं नाव घ्यावं लागेल. अण्णा जरी आज आमच्यातून निघून गेलेले असतील, आपल्या आईवडिलांची छाया निश्चितपणानं आपल्या कुटुंबावर असते. या ठिकाणी मी आलेल्या सर्व पाहुण्यांचं स्वागत करतो, आभार मानतो. कारण कोरोनाच्या काळामध्ये मागच्या वर्षी अशी परिस्थिती होती की कोणी कोणाकडे जाणं येणं शक्य नव्हतं आणि निश्चितपणानं कोणी कोणावर राग भरायचा काही प्रश्न नव्हता. आम्ही स्वतःहून फोन करून सांगत होतो की तुम्ही तुमच्या घरी सुरक्षित राहा, जगलो असलो तर आपण परत भेटू. आणि तो योग खऱ्या अर्थानं आज आहे. आमच्या डोळ्याने तुमच्या डोळ्याने आपण एकमेकाला बघू शकतो, हा काही कमी आनंद नाही. या ठिकाणी गुरुवारांनी वेळेत येऊन या ठिकाणी सेवा सुपूर्द केली. अतिशय मार्मिक चिंतन. आजकाल असं झालेलं आहे की विनोद केले, काहीतरी हसवलं, पण खऱ्या अर्थानं आपल्याला जर तरुण जायचं असेल, ठेवू द्यात लोकांना, नावं ठेवू द्या लोकांना, काही फरक पडत नाही. असं मार्मिक चिंतन या ठिकाणी अगदी संप्रदायाचे नियमाला धरून या ठिकाणी ठेवलं. त्यांचे मी आभार मानतो. आमचे मृदंग मणी नाशिक जिल्ह्याचं वैभव अमोल महाराज, त्याचप्रमाणे आमचे भाचे मृदंगमणी रामदासजी रसाळ, त्याचप्रमाणे गायनाची ज्यांनी साथ केली
पांडुरंग विठ्ठल महाराज पवार आणि त्यांचा मुलगा ऋषी, खऱ्या अर्थानं त्याचं खेळायचं बागडायचं वय आपण बघतो आपल्या कुटुंबामध्ये, आपल्या नातेवाईकांमध्ये, की जे अगदी मोबाईलमध्ये 2-2, 4-4 दिवसभर मोबाईल घेऊन ते मोबाईलच बघत असतात. परंतु अशा याच्यातून खऱ्या अर्थानं पुण्याई असली पाहिजे की ऋषी आज राऊत बाबांच्या सानिध्यामध्ये आहे, त्याच्यासाठी टाळ्या झाल्या पाहिजे. 17-18 वर्ष वय आहे, फक्त 17-18 वर्षाच्या वयामध्ये खऱ्या अर्थानं असा निर्णय घेणं फार उचित आहे. त्याचप्रमाणे आमचे गान कोकिळा ज्यांना आपण म्हणतो, संगीत विशारद असे आमचे जगदीश महाराज, अगदी एका फोनवर 15 दिवसापूर्वी त्यांना फोन केला होता, ते इथे आले, त्यांचे सुद्धा आभार. त्याचप्रमाणे अशोक महाराज यांचे सुद्धा मी या ठिकाणी आभार मानतो. त्याचप्रमाणे मारुतीरायांचं ज्यांनी चरित्र, ज्यांनी अवतार घेतला असे आमचे माऊली महाराज आवारे, प्रत्येक आज पूर्ण 2-3 तालुक्यामध्ये महाराजांचं नाव झालेलं आहे, त्यांच्यासाठी सुद्धा टाळ्या झाल्या पाहिजे. त्याचप्रमाणे आमचे गावचे ज्येष्ठ सर्व भजनी मंडळ, त्यांचे सुद्धा आभार. त्याचप्रमाणे भालदार चोपदार, त्यांचे सुद्धा आभार. आणि विशेष आभार ज्यांनी या ठिकाणी एका फोनवर मत्सागर महाराजांना मी फोन केला की महाराज म्हटलं आपल्याला शूटिंग काढायची आहे, असा योग परत कधी येणार नाही. तर मग ते सुद्धा या ठिकाणी वेळेत आले, त्यांनी शूटिंग केली, त्यांचे सुद्धा आभार. या ठिकाणी मी साऊंड सिस्टीम ज्यांनी माझा आवाज, महाराजांचा आवाज, गायकांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचवला, त्यांचे सुद्धा आभार. या ठिकाणी सर्व पाहुण्यांना विनंती करतो की आपण सर्वांनी जेवण केल्याशिवाय कोणी जाऊ नये. हा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. जेवण केल्याशिवाय कोणी जाऊ नये. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. बोला पुंडलिका वरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरी.